श्रीराम भावनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. डे 5 मध्ये आजचा दिवस 5वा आहे. तर आता आम्ही इथून निघालेत होल्डवरून. पालखी पण निघाले, आरती वगैरे झालेली आहे सगळी आणि निशाणी पण त्यांनी घेऊन उभा आहे आणि सगळे इथून आता निघतात. तुम्हाला मंदिर दाखवणार होतं पण टाईम नाही भेटत. जर कधी आलेस तर इथे या, नक्की एकदा विजिट करा. मी आता निघतो कारण आजचा पल्ला पण भरपूर मोठा आहे, कारण 14 किलोमीटर चालायचं. आता फर्स्ट सकाळी 14 किलोमीटर चालायचं आहे. तिथून पुढे अजून बाकी आहे. तर आता निघतो इथून. तर चला पुढे भेटतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच 5000चा टार्गेट आहे, तो कम्प्लीट करून द्या. जास्त पण नाही, आता 1200 का 1300च आहेत सबस्क्रायबर. ते करून टाका एकदाचे. मी 21 पोचायच्या अगोदर करून टाका माझे तेवढे. ती एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून. चला तर भेटतो पुढे. बघा पालखी निघाली आहे. एअरपोर्टवरून डायरेक्ट विमान इथे लँड केलेलं आहे आमच्या पदयात्रा मंडळासाठी. आम्हाला तुम्हाला दाखवता येईल. आमच्यासाठी इथे लँड केलेलं आहे विमान घरी जायच्यासाठी. बघा आणि इथे माझी छोटी बहीण आलेली आहे कार्तिकी. हे बघ हाय कर हाय. काय बोल कार्तिकी. तुझं नाव काय? काय नाव? कार्तिकी. तू इथे कशाला आले? कशाला आले तू? आज तिकडे कारभार चालू झालेला आहे नाश्त्याचा, बघू शकता. आणि ते आपण चाललेले आहेत आणि इथे विनय भाऊ बसलेले आहेत वडे काढायला, बघू शकतात तुम्ही. आणि ते सगळे आहेत इथे वडे आता बनवणार आहेत, बघू शकतात तुम्ही. सगळे आता कढई लावणार आहेत. इथे गॅस चालू केलेला आहे म्हणून बाबांनी इथे. आणि बघू शकतात आज वडे, आज नाश्ता असा नाश्ता नाही देणार, थंड नाश्ता नाही देणार, ताजा ताजा देणार आहे एकदम फ्रेश. आणि आम्ही जाऊ घे आता वडे करणार आहेत आणि गरम सगळ्यांना वाटणार आहे. समजून घ्या तुम्ही, समजून घ्या. आणि ते कडे आणलेली आहे यांनी, बघू शकतात तुम्ही. 2 मोठे मोठे चमचा आणि लायटर नाही, एकच चमचा आहे. आता आपण जाऊया पुढे. आपण बघू शकतात आता आपण भेटूया. आणि इथे हाय गाईज बोले इथे आहेत. 2 शब्द तरी बोलत ना आमच्या सोबत. आता आम्ही चालले पुढे, बघूया गाईज. बघू शकतात विनोद सर सुद्धा इथे आहेत आणि पालखी.
लवकर इथे बसलेले आहे इथे सगळे पदयात्रा मंडळ आणि हे बघ काहीतरी निशाण घेऊन निघाले पुढे निघाले आणि हे विनायक काका इथे बसले आहेत आणि पालखी आलेली आहे बघू शकतात सगळे येतात मागून हळूहळू आईचं दर्शन घेऊया आपण बहुतेक पाटे गाईस प्लेटला खूप धूळ लागलेली रानगाव गावाच्या मानाच्या पालखीच्या थोडी पुसून घेतो जास्त लागल्यावरती खोपडी जाऊन लागे ना आता काढू का ते भार इकडे सगळ्या बसतात नाश्ता आता नाश्ता येणार आमचा तुम्ही बघू शकतात गाईस मी पण खूप थकलोय बसतात हे बघा दाखवा गेला नाकाने दाखवाय इथं बसत रेस्ट करतायत आणि काहीच काल मुसलमान झालेली फक्त स्कार्फ घालायचा बाकी होता खोटं काहीच खोटं आणि इकडे बसल्या दोन बाकी आपण बघूया आपण तिकडे जाऊया आता गावात आणि विनोद सर आम्हाला भेटलेले आहेत विनोद सर दोन शब्द आपण बघूया थोड्या 2 मिनिटात आपण येऊया परत आणि इथे बसल्यात सगळे बाकीचे यांच्या पायाला फोपरे नाही येत आहे काहीच नमस्कार हाय गाईज आज आहे एकविरा पदयात्रा मंडळाचा 4था दिवस 5वा दिवस ना 5वा दिवस आणि आम्ही आज या ठिकाणी खोपोली साईडला चाललेलो आहोत पदयात्रा जोमात चाललेली आहे जोरात चाललेली आहे खूप बरं वाटतं पदयात्रेला येऊन तुम्ही पण एकदा असा अनुभव घ्या गाईज रानगाव पदयात्रा खूप जोराची असते धन्यवाद आपण एकविराचे दर्शन घेऊया आणि आई आमची अष्टभुजा आई गावदेवी आई गावदेवी आई सुद्धा पालखीत बसले अष्टभुजा आई टेम्पो आलेले आहेत आमचे नाश्त्याचे टेम्पो आलेले आहे महिला मंडळ आलेले आहे आमची त्या दाखवते तुम्हाला बघा गाईस सकर बकर बघा सकर बकर हे बघा आमची महिला मंडळ आलेली आहे नाश्ता घेऊन आणि ते उतरलेले आहेत कटलेस वाले आणि त्याच्यामध्ये करणचं काय काम आहे या जाड्या करणचं तुमच्यामध्ये या करण जाड्याचं काय काम आहे हे सांगा तो सुद्धा कटलेस खातो आणि बनवतो बनवता खातो दोघ जण पाया पडायला आणि ते माझी छोटी बहीण आलेली आहे कार्तिकी हे बघ हाय कर हाय काय बोल कार्तिकी तुझं नाव काय काय नाव कार्तिकी तू इथे कशाला आले कशाला आले तू आज तिकडे कारभार चालू झालेला आहे नाश्त्याचा बघू शकाल आणि ते आपण चाललेले आहेत आणि ते विनय भाऊ बसलेले आहेत वडे काढायला बघू शकतात तुम्ही आणि ते सगळे आहेत इथे वडे आता बनवणार आहेत बघू शकतात तुम्ही सगळे आता कढई लावणार आहेत इथे गॅस चालू केलेला आहे म्हणून बाबांनी इथे आणि बघू शकतात आज वडे आज नाश्ता तयार आहे आता असा नाश्ता नाही देणार थंड नाश्ता नाही देणार ताजा ताजा देणार आहे एकदम फ्रेश आणि आम्ही जाऊ दोघे आता वडे करणार आहेत आणि गरम सगळ्यांना वाटणार आहे समजून घ्या तुम्ही समजून घ्या आणि ते कडे आणलेली आहे यांनी बघू शकता तुम्ही 2 मोठे मोठे चमचा आणि लायटर नाही एकच चमचा आहे आता आपण जाऊया पुढे आपण बघू शकतात
आता आपण भेटूया. आणि इथे हाय गाईज बोले इथे आहेत. 2 शब्द तरी बोलत ना आमच्यासोबत. आता आम्ही चालले पुढे. बघूया गाईज. बघू शकता विनोद सर सुद्धा इथे आहेत आणि पालखी. हे बाई टेम्पोत बसलेल्या होत्या. आज तुम्ही बघू शकताय यांचं काय चालू आहे. लास्ट टाइम वाले आहेत, आता या वर्षी आले नाही. बापा मी तिकडे गाईज. आणि त्या टेम्पो मध्ये अर्धे जण माणसं. आज नाश्त्याला वडे आहेत. वड्याची तयारी चालू आहे इथे बघा. वडे फ्राय करायला लावलेले आहेत. तर या तुम्ही पण खायला. आम्ही खायला लागलेत, तुम्ही पण या. बघा आम्ही आता नाश्त्याच्या होल्डवर निघालो आहेत. नाश्ता वगैरे झालेला आहे. पालखी घेऊन आता चाललेले आहेत. जेवायचा होल्ड आहे तिथे. मग तिथे आंघोळ वगैरे करणार. मस्त नदीवर नदी आहे. आंघोळ तर सकाळी केलेली, पण आता नदीवर परत आंघोळ वगैरे करणार. पूर्ण मज्जा करणार. रील बिल बनवणार. दाखवते तो बघा पालखी इथे. गाईज पदयात्रा मंडळमध्ये एकटी अशी ही मुलगी आहे जी 1.5 किलोमीटर एकटी पालखी चालवते. एकच अशी मुलगी आहे. तर चला आता आम्ही चाललेलो आहेत खोपोलीच्या दिशेने. दाखवते पुढं, बघत राहा. तर तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट पुढे. पण तो पण काय पालखीच्या नावाखाली फक्त पोरींसोबत फिरायला. बाकी काय नाही. आणि एक पालखी 1 दिवस झाले अजून पालखी नाही आणि काय नाही घेतली. फक्त आलाय एकदा पण ना फक्त पालखी वगैरे घेतली. हॅलो गाईज आमचा ब्लॉगर बघा लंगडा झालेला आहे. एका पायाने झालेला आहे, आता 2 पायाने झालाय. तुम्हाला असं वाटत असेल का ब्लॉगर लंगडा झालेला आहे, पण ब्लॉगर कधी लंगडा होत नाही. फक्त नाटक करतोय. बघा मी पण नाटक करतोय. ब्लॉगर चालतो तो पण फुल जोशात. तर चला होल्डवर आता पोचतोय आणि थोड्याच वेळाने तुम्हाला भेटतोय नदीवर. तर भेटतो आता आपण पुढे. येस बबल्या 1 तास अगोदर चाललेला आमच्याशिवाय, पण अजून इथेच पोचतो. आम्ही त्याला बरोबर भेटलोय आणि हा फक्त मुलींसोबत आलोय. बाकी कायच मुलींसोबत फक्त रील बनवायच्यासाठी आलाय. बाकी काही नाही. आमच्या फक्त मुलींसाठी आलाय रील बनवायला. मुलींसोबत बाकी काय नाही. एक रील बनवली. 1 तास त्याच्या पाठी होते. 1-1.5 तास त्याच्या पाठी होते. त्याला बरोबर भेटलाय मी इथे. बघू शकता माझ्या स्पीड किती आहे. घरातल्या म्हणून मी मुलींसोबत चाललेलो. घरातले वगैरे कोण नाही बघ. घरातले ते कोणच नाही. किती बाहेरचे मुली आहेत बघा. आमचा मुल्यांची पण आहे 182. 182चं काय सांगता नाही. होल बघा, होलचा व्ह्यू बघा, लोकेशन बघा किती भारी आहे. बघा 182. 182. चला पालखी आणलेली आहे मंदिरामध्ये फायनली.
बघा सगळेजण आलेले आहेत होल्डर. गाईस आणि दुपारच्या होल्डवर आलेले आहेत आणि आता नदीवर आंघोळीसाठी सगळेजण आलेले आहेत. बघा तेव्हा गाईस थंड आहे पाणी थंड आहे. दुपारच्या होल्डवर पूर्ण पब्लिक आल्यात मस्त की. तो आला गाईस यशच्या पदयात्रा मुलांची मजा बघा कशी मजा पदयात्रावाल्यांची. इथे फक्त गाववाले. बुलेंशी आलाय तो आलाय त्याला बोलवलाय. आले गाववाले बघा पदयात्रेची हीच मजा असते. महिला मंडळ आमचे जेवण बनवायला लावलेलं आहे. आता जेवण बनवायला लावलेलं आहे महिला मंडळांनी. झालेलं आहे आता माझे आंघोळ वगैरे झालेलं आहे आणि महिला मंडळ जेवण बनवायला लागलेलं आहे. आणि विनोद सर काय सांगतात? ते एक आमच्यावर पोर निघाला म्हणजे आमच्यावर होता सकाळी आणि संध्याकाळी भेटलाच ना संगती. आता हांचीच काय जायली 12 आता सांगते दिसला पण कुठे ते ना माहिती. आता जास्त मोठा मॅटर नको करू. आता दिसला मला झोपला जास्त मोठं मॅटर झालं झोपला मध्ये तो आला रे म्हणजे अब्दुल्ला कंपूस टाकिया. बोल ना बुलेंशी. तो आलाय पण तो आमच्या सोबत फिरत होता पण तो गायब झाला मधूनच. मग नंतरला आम्ही त्याला परत बघितलेलं पोहताना परत गायब झाला. तुला काय करायचं? पालखी निघाली आहे होल्डवरून. आता चाललेले आहेत आम्ही इथून दुपारच्या होल्डवरून निघालेले आहेत. आता खंडाला घाट चढणार आहेत. तर दाखवते पुढे बघत राहा कंटिन्यू. ही सिलेंडर बघण्यासाठी भरपूर इटमपणा झालेला आहे. फायनली भेटलेले आहेत. आता चालले आहेत घेऊन घाटामध्ये. आज पूर्ण धुळाला उडवणार धुळाला दाखवतोय बघा एकदा ब्लॉकमध्ये. गाईस राडा होणार पोरं नाही ऐकणार फक्त वेट करा. गाईस खंडाला घाटाला मान द्यायला लावलेला आहे. गाईस नाव के नाव चालू कर चालू कर रे. शाबाश.
थांबलेले आहेत आम्ही इथे. डोके पुढचे साईड वा, रस्ता ओढ. हो थोडा रस्ता साईड. कधी रस्ता ओढा. वरती आहे तो टाइम लागेल. पहिला होता आमचा घाबरू नका. तर गाइस आता इधर से पालखी जाएंगे उधर खंडाला घाट चढीन, फिर आम्ही तिथे जाईन और नंतरला रेस्ट करीन. आणि आई माऊली आमच्या पाठी उभी आहे, पाठीशी आहे. आणि इथे 4-5 माकडा आहेत, तुम्ही बघू शकीन. और निशाणी जाईन आगे. बाबरीसाठी आम्ही पैसे काढलेले आहेत साऊथ कोरियाला जाणार आहेत बाबऱ्या शिवायला. गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि लवकरच 5000 टार्गेट आहे तो कम्प्लीट करून द्या. 5000 टार्गेट कम्प्लीट करून देईल त्याला मी काहीतरी देईन माझ्याकडून गाईज. आणि बघा कोण दिसलेला आहे इथे, माकड दादा दिसलेला आहे आणि पळालेला आहे इथून. गाईज फायनली रात्रीच्या होल्डवर पोचलेले आहेत आणि आता थोडं हातपाय वगैरे धुवून थोडा आराम करतो कारण भरपूर थकलेला आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे काय तर बघा. हा रुई पण आलेली आहे फायनली आणि झोपली रुई.